मित्रांनो, आज आपण निफ्टीचा वीकली ॲनालिस करणार आहे. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात. मित्रांनो, इथे 1 वीकचा चार्ट पॅटर्न लावला आहे. आता मागच्या वीकमधला व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर आपण एक रजिस्टन्स लेवल ही देतोच आहे. एक्झॅक्टली मार्केट इथून खाली आलेलं आहे. जोपर्यंत याच्यावरती जात नाही तोपर्यंत स्ट्रॉंगली बुलिश आपण होणार नाही. आता आपण इथे थोडक्यात काय पाहिलं, एक फॉल झाला आणि ही एक ट्रेंड लाईन आहे मित्रांनो. या ट्रेंड लाईनच्या वरती मार्केट आपल्याला सस्टेन करताना दिसते. आता काय होतंय, वरचं रजिस्टन्स आणि ही ट्रेंड लाईन पण वरच्या साईडला आलेली. आता इथे एक तर मार्केट साईडवेज होईल आणि ते कोणत्याही साईडला ब्रेक करेल. ब्रेक केल्यावर एक मोठी कॅन्डल आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे एक तर ती अशी एखादी ग्रीन कॅन्डल पाहायला भेटेल, नाही तर अशी एखादी मोठी रेड कॅन्डल खालच्या साईडला पाहायला, पण मोठी मोमेंटम येण्याची शक्यता, कारण मार्केट रेंज बाउंड झालं आहे. आणि मागचा व्हिडिओ कधी तुम्ही व्यवस्थित पाहिला असेल किंवा जाऊन तुम्ही परत पाहू शकता, त्याच्यात मी क्लिअर सांगितलं होतं 24,000 ते 24,200 एक सपोर्ट आहे आणि वरती 24,500 ते 24,700 एक रजिस्टर आहे. मार्केट रेंज बाउंड आहे. मार्केट खालीवर चालू आहे आणि एक्झॅक्टली 24,000च्या आसपास, म्हणजे 24,050च्या आसपासपासून मार्केट टर्न घेतलं आणि हे मार्केट परत 200च्या वरती निघून गेलेलं आहे. मग काय होतंय, सपोर्टवर बाय होते. आता बाईंग होण्यासाठी काही विशेष न्यूज आहे का, तर तशी काही नाही. क्रूड वरती चाललं गेलं, उलट 90वर होतं ते आता 94च्या आसपास फिरतंय. तर सिम्पल आपल्याला काय लक्ष ठेवायचं आहे, क्रूड कधी वाढतंय तर मार्केट वरच्या लेवलला सस्टेन करणार नाही. क्रूड 90च्या खाली येतं आहे आणि तेव्हा मार्केट वरती जातं, तर आपण इथे पाहू शकतो. कारण आता 2 दिवस मार्केट वरती ओपन झालं आणि साईडवेज होऊन गेला. ठीक आहे, ते खाली फॉल झाला नाही, पण साईडवेज होऊन गेलं. मोमेंटम नाही राहिली. तर कधी मोमेंटम हवी आहे, तर यासाठी आपल्याला या गोष्टींवर लक्ष ठेवायचं. क्रूड कधी वर जातं आहे तर ते बेरिश आहे. मग इथून आपण सेलिंगची संधी शोधायची आहे. म्हणजे साधारण 24,450, 400, 500च्या आसपास आलं की आपण तिथून सेलिंगसाठी संधी पाहिजे आहे. आणि खाली कुठे आपल्याला बुक करायचं आहे ती रेंज मी तुम्हाला सांगितलेलीच आहे. जोवर ह्या दोन्ही साईडला वरती किंवा खाली ब्रेक होत नाही तोवर आपल्याला कोणताही मोठा ट्रेड मिळणार नाही. आणि क्रूड कधी सडनली खाली आलं तर मार्केट इथून वरती पुश होईल. एक लक्षात घ्या, एवढ्या निगेटिव्ह सिनॅरिओमध्ये पण मार्केट वर जातं आहे आणि प्रॉपर सपोर्टवरनं सपोर्ट घेतं आहे. तर हे मार्केटची स्ट्रेंथ, ताकद दाखवतं आहे. तर त्यामुळे थोडीशी चांगली न्यूज आली तर मार्केट इथून सुटून जाईल आणि त्यामध्ये अजून काही निगेटिव्ह आले पडू शकतं. का? कारण मार्केट आता साईडवेज होऊन गेलं. जितक्या टाईट रेंजमध्ये मार्केट फिरेल ना मित्रांनो, तितकी मोठी मोमेंटम येणार आहे, हे लक्षात ठेवायचं. एक मोठी संधी आपली वाट पाहते, पण त्या संधीच्या दिवशी आपल्याकडे कॅपिटल राहायला हवं आणि ती संधी आपल्याला ओळखता यायला हवी. म्हणून मार्केट आणि लेवल ज्या आपल्या चॅनलवर दिल्या जातात त्यांच्यावर तुम्ही लक्ष द्या आणि जसंही मोठी रेंज ब्रेक होईल तर तुम्हाला तिथून एक वन वे रॅली कोणत्याही साईडला आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो. आता आपण वन डेच्या चॅट पॅटर्नवर जाऊयात. आता वन डेच्या चॅट पॅटर्नवर आल्यावर काय समजतं आपल्याला, एक फॉल झाला आणि मार्केट आता इथून वरती जाण्याचा प्रयत्न करतो. आता मग हा पुल बॅक आहे, परत मार्केट खाली येतं आहे का इथून मार्केट डब्ल्यू पॅटर्न बनवून वरती जात आहे. तर जोवर हा लो ब्रेक होत नाही, जो रिसंट लो आहे, तोवर आपण इथून नवीन सेलिंग करायची नाही. आणि तो जवळपास 24,000च्या आसपास आहे. म्हणजे 24,000च्या खाली कॅन्डल क्लोज होण्याचा वेट करायचा वन डेचा मित्रांनो. वरती कुठपर्यंत जाईल ते मी तुम्हाला सांगितलं. लक्ष कशावर ठेवायचं, क्रूडवर ठेवायचं. या दोन्ही युद्धांमध्ये दोन्ही देश एकामेकाविरुद्ध काय बोलता याच्याशी आता सध्या आपल्याला काही घेणं देणं नाही आहे. कोणती निगेटिव्ह न्यूज आली तर क्रूड तुम्हाला सांगून देईल, कारण क्रूड वाढून जाईल. कोणती पॉझिटिव्ह न्यूज आली आणि त्याचा इम्पॅक्ट मार्केटवर येणार आहे तर क्रूड कमी होऊन जाईल. म्हणून आपल्याला क्रूडवरच लक्ष ठेवायचं आहे. आता लेवलवर ट्रेड करण्यासाठी आपल्याला 15 मिनिटाच्या चॅट पॅटर्नवर जाऊन आपल्याला इंट्राडेच्या लेवल काढायचे आहे. तुम्ही रेग्युलर व्ह्यूवर आहात आणि तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईंड आहात मित्रांनो, तर तुम्हाला लेवलची ॲक्युरेसी तिथे माहिती आहे. सिम्पल आहे. अजून तुम्हाला लेवलची ॲक्युरेसी कधी माहिती करायची आणि तुम्ही जॉईन नाही टेलिग्राम चॅनलला, तर मागचा व्हिडिओ पहा. त्यामध्ये ज्या लेवल दिल्या त्या लेवल आखून घ्या आणि आता गेलेला सोमवारपासून आता हा गेलेला शुक्रवार, यामध्ये मार्केटने त्या लेवलला कसा रिस्पेक्ट केला ते तुम्ही स्वतः चेक करून घ्या. तर आता आपण सगळ्यात पहिले सपोर्ट आयडेंटिफाय करू की जो आहे या फ्रायडेला मार्केटने जिथे सपोर्ट घेतलेला आहे, हे आपल्याला सपोर्टसारखं काम करताना दिसेल. याला कधी ब्रेक केलं तर मार्केट इझिली आपल्याला इथपर्यंत येताना दिसेल आणि यालाही कधी ब्रेक केलं तर आपल्याला खालची लेवल काढण्यासाठी थोडंसं चार्टवर मागे जावं लागणार आहे. आता मागे आल्यानंतर आपल्याला इथे काही लेवल दिसत आहे, तर इथपर्यंत मार्केट येऊ शकतं. आता यालाही कधी ब्रेक केलं मित्रांनो तर जिथून मार्केटने टर्न घेतलेला होता, जी की ही लेवल होती, तर इथपर्यंत मार्केट आपल्याला येताना दिसू शकतं. हे झाले सपोर्ट. आता रेजिस्टन्स कोणते राहतील, सर्वात पहिले मार्केट फ्रायडेला जिथे गॅप अप ओपन झाला आणि तिथून सेलिंग आली, ती एक लेवल आपल्यासाठी राहणार आहे की तिथपर्यंत हे पहिलं रजिस्टन्स सारखं काम करेल. त्याच्यावरती कधी मार्केट गेलंच तर साधारण मार्केट आपल्याला इथपर्यंत येताना दिसेल.
याच्याही वरती कधी मार्केट जात आहे मित्रांनो, तर ही एक लेवल राहणार आहे आपल्यासाठी की मार्केट आपल्याला इथपर्यंत येताना दिसू शकतं. सिम्पल आहे, या लेवल तुम्ही चार्टवर लावा, त्याची ॲक्युरेसी लावल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. याच्या वरती किंवा खाली जातोय तर मी टेलिग्राम चॅनलला नवीन लेवल अपडेट करेल आणि आपण टेलिग्राम चॅनलला डेली मार्केट ओपन होण्याच्या पहिले लेवल अपडेट करत असतो. तुम्हाला पाहायचं असेल, क्रॉस चेक करायचं असेल तर टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली, तुम्ही जाऊन ते क्रॉस चेक करू शकतात मित्रांनो. व्हिडिओ कधी आवडला असेल, काही नवीन शिकायला मिळालं असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. मी भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.